आमचं हे नवरा बायकोचं नातं अजून किती दिवस असणार आहे काय माहिती, पण त्याआधी मला केदारच्या गर्लफ्रेंडला भेटायचंय. मला माहितीये तुला तिला भेटायचंय बॉस. मी प्रॉमिस करतो तो दिवस तुझ्यासाठी सगळ्यात स्पेशल दिवस असेल. स्वतःलाच नव्याने भेटल्यासारखं वाटेल तुला. कधी कधी भेट घालून देणार आहेस आमची? हां ते भेटवतो ना. तू विचारलंस तिला? नाही आजच विचारतो. आणि जर ती मला भेटायला नाही म्हणाली तर? मी समजतो ना तिला की तारिणी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, खूप चांगली आहे, खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी. नाही म्हणणार ती. आणखीन काय काय सांगशील तिला? अजून काय सांगू? म्हणजे मी मिशनच्या दिवशी जे काही मिशनच्या दिवशी तो दिवस कसा विसरू शकतो मी? खूप स्पेशल होता माझ्यासाठी तो दिवस. तेव्हाच त्याच दिवशी ती मला हो म्हणाली ना. बॉस तू जे म्हणालीस ते मी तिला नाही सांगणार. डोंट वरी. सॉरी, त्या दिवशी माझ्याकडनं चूक तुझी नाही, वेळ चुकीची होती. आणि पण तू मला कधीच त्या नजरेने बघितलं नाहीस ना. पण तिने बघितलं, ती मला हो म्हणाली. जैन बॉस. जय हिंद. काय गुलाबची काय अवस्था? एक शब्द काढला नाही थोबाड्यातून आणून त्याने, पण त्याला तोंड उघडावंच लागणार. त्याशिवाय ही केस पुढे जाणार नाहीये कमांडर. द्यान परमिशन बॉस मला. बर्फाच्या लादीवर झोपवतो आणि देतो फटके त्याला. बघा कसं भकाभका ओकतो का नाही सगळं. काही उपयोग होणार नाहीये त्याच्याने. आत्ता त्याची बॉडी जरी हरलेली असेल ना तरी या शारीरिक टॉर्चरमुळे तो स्वतः हरणार नाहीये. आपण ऑलरेडी त्याला इन्सुलिन दिले, त्यामुळे त्याच्या बॉडीतली साखर एकदम कमी झाली असेल. त्याची बॉडी स्वतः नॅचरली साखर नाही बनवू शकणार. साखर ही वाटताना खूप छोटी गोष्ट वाटते, पण आपल्या मेंदूला बेजार करण्यासाठी तो एक खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या रूममध्ये त्याच्या डोळ्यासमोर पंखा लावा, कारण तो जर इतका वेळ झोपला नाहीये तर त्याचे डोळे ऑलरेडी ड्राय झाले असतील. त्या पंख्याच्या वाऱ्यामुळे त्याचे डोळे आणखीन ड्राय होतील. ओके. आणि त्याच्या रूममध्ये एक घड्याळ लावा. घड्याळ कशाला? त्या घड्याळाच्या काट्यांमुळे, त्याच्या आवाजामुळे तो आणखीन अस्वस्थ होईल. आपण किती वेळ उपाशी आहोत हे त्याला कळेल आणि मग तो जास्तीत जास्त फ्रस्ट्रेट होईल. त्याच्या याच फ्रस्ट्रेशनचा वापर आपल्याला करून घेता येईल. ठीक आहे बॉस. केदार, आपल्याकडे हा व्हिडिओ आलाय, तो आपल्या टीमकडनं व्हेरीफाय करून घे. ओके. हां. मी तुला म्हटलं होतं ना मला एक स्ट्रॉंग लीड मिळाली त्या रेव पार्टीच्या केसबद्दल. येस. हा त्या पार्टीचा आय विटनेस आहे ताई. ओ हाय, प्लीज बसा ना प्लीज. बस. तुम्हाला जे काही माहिती आहे ते आरामात सांगा. ओके. आता मी तुला काही प्रश्न रिलॅक्स हो रे, रिलॅक्स हो. टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. काही मोठं विचारणार नाहीये. त्या दिवशीचे प्रश्न विचारेन काही, त्या पार्टीमध्ये जे घडलं त्याचे. तू होतास ना त्या पार्टीमध्ये, त्यामुळे आता जे काही विचारेन ते खरं सांगायचं, कळलं? युवराज, तू घाबरवतोयस त्यांना. हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुमचं नाव आणि तुमची आयडेंटिटी आम्ही रिव्हील करणार नाही आहोत. त्याच्यामुळे तिकडे जे काही घडलंय, तुम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला सांगा. उठा, सकाळ झाली. आज सकाळी सकाळी माझी आठवण आली. हां, माझा गेम करायचा वाटतं. इंट्रॉगेशनसाठी त्या बंदूक आणली काय? चला सुरू करूया. ओके. तू त्या रेव पार्टीमध्ये होतास ना? हो. तिकडचा ॲड्रेस तुम्हाला कोणी दिला? माझ्या मित्राने सांगितलं होतं त्या पार्टीबद्दल, म्हणून मी तिथे गेलो होतो. डॉमिनिक लँड. डॉमिनिक लँड. ओके ताई, आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळाली त्यात पण सेम प्लेस आहे ना, मॅच होते ना प्लेस, डॉमिनिक लँड. या. ओके, पुढे बोल. काय झालं जर सविस्तर सांग ना, काय झालं ते. आम्ही तिथे गेलो. पार्टी आधीपासूनच सुरू होती. डान्स, ड्रिंक सगळं काही सुरू होतं. अचानक गोळी चालण्याचा आवाज आला. आजूबाजूला बघितलं तर पोलीस आले होते. मग त्यांनी सगळ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. झडती घेतली? पोलिसांनी झडती घेतली. अरे पोलीस दुसरं काय करणार, झडतीच घेणार ना.
हां ते एक मिनिट थांब रे. हां पोलिसांनी झडती घेतली, मग त्या झडतीमध्ये तुमचे ड्रग्ज सापडले, बरोबर ना? यंग जनरेशन आहोत आपण इंडियाची, आणि तू हे करतोस, ड्रग्जमध्ये तुझं संपूर्ण आयुष्य वाया घालवणार आहेस तू? काय विचारतोय मी? ड्रग्ज घेणं बेकायदेशीर आहे, माहित नाही तुला? सोड त्यांना. काय विचारतोय? सोड. रिस्पेक्टफुली वाग जरा प्लीज. मला नाही आवडत ते drugs. स्टॉप इट. वी एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही कंटिन्यू करा. नाही, ठीक आहे, आय एम सॉरी. बोल. आरामात बोल. सॉरी. सर मॅडम, तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाही झालंय. तिथे कोणतेही ड्रग्स वगैरे नव्हते. ड्रग्स नव्हते, मग पोलीस का आले होते गरबा घ्यायला? पोलिसांनी सगळं काही शोधलं, पण त्यांना कुठे ड्रग्स वगैरे नाही सापडले. मग एका पोलिसाने त्याच्या खिशातून एक ड्रग्सचं पॅकेट काढलं आणि एका मुलाच्या खिशात टाकलं आणि त्याची झडती घ्यायचं नाटक करून ते सापडल्यासारखं दाखवलं. बापरे. आणि तो जोरात ओरडला ड्रग्स मिळाले म्हणून. आणि मग पोलीस सगळ्यांच्या मागे लागले आणि जसा गनचा आवाज झाला तसे सगळे पळायला लागले. मॅडम, हे सगळं मुद्दामून केलंय पोलिसांनी. म्हणजे ती पार्टी रेव पार्टी नव्हतीच, हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट होता. अशक्य आहे. तू होतास तिकडे? हा होता तिथे. तू कुठे होतास? बायकोबरोबर गेला होतास ना पिकनिकला? अनाथाश्रमातल्या मुलांबरोबर अंताक्षरी खेळत असशील तिकडे. ताई, मला असं वाटतं हा जे बोलतोय ते बरोबर आहे. त्या दिवशी पोलिसांनी रेड मारली असेल, मी नाही म्हणत नाहीये, पण त्या रेडमध्ये त्यांना काही सापडलं नसेल. पण आता हे सगळं जगासमोर कसं काय सांगायचं? त्यामुळे त्यांनी नाटक केलं की त्या पार्टीमध्ये ड्रग्ज होते आणि याच्यासारख्या इनोसंट मुलांना त्यांनी फसवलंय. आणि आता आपण जर अशा पोलिसांची न्यूज केली ना, तर या भ्रष्ट पोलिसांना मोठं केल्यासारखं आहे. त्यामुळे आपण ही न्यूज करायला नको असं मला वाटतं. छायला मला वाटलं काहीतरी बंदूक, पट्टा किंवा चाकू वगैरे घेऊन येशील, पण तू तर डायरेक्ट लायकीवरच आलीस. बायकांना ही जागा सोपते. आपल्या घरच्यांना जेवण खायला घालणे, त्यांची उष्टी खरकडे काढणे. विचार ना आता, वसुधा बेलसरे कोण आहे? तुझ्या आईचा खरा गुन्हेगार कोण आहे? हा, हे काय मटर सोलत बसली आहे माझ्यासमोर? हा, ए तोंड उघड. किडा होता रे छोटासा.